नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज मी जो व्हिडिओ बनवलाय तो म्हणाल तर थोडासा वेगळा वाटू शकतो, मेडिकल रिलेटेड नाही असं वाटू शकतो, पण अत्यंत गरजेचा आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना पेशंटनी काय पथ्य पाळलेच पाहिजे. हे पथ्य पाळल्याने आपल्याला आपला सक्सेस रेट स्वतःहून वाढवता येतो आणि बाळाचं सुद्धा प्रमाण आणि बाळ तयार होण्याचं प्रमाण हे अधिकतम जाणवलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही पद्धतीचं कॉस्मेटिक किंवा केमिकल अंगावर नसावं. म्हणजे मॉइश्चरायझर नको, कंडिशनर नको, कुठल्याही प्रकारचे वास येणारे शॅम्पू, तेल, अशा कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी IVF ऑपरेशन थिएटरमध्ये अलाउड नसतात. लिपस्टिक्स, कॉस्मेटिक्स, काजळ, नेल पेंट ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या केमिकल्स मध्ये मोडतात आणि टेस्ट ट्यूब बेबी ऑपरेशन थिएटर मध्ये जाताना हे जर कुठलेही केमिकल आपल्या अंगावर असतील तर आपल्याला VOCs नावाचे जे पार्टिकल्स असतात ते ह्या केमिकलशी रिॲक्ट होतात आणि त्यामुळे जे वातावरण असतं ते एक प्रकाराने वेगळ्या केमिकलच्या स्वरूपात होतं आणि VOCs जेवढे जास्ती तेवढा सक्सेस रेट कमी असतो. त्यामुळे तुम्ही स्वतः हे सगळे पथ्य पाळून तुमचा सक्सेस रेट वाढवू शकता. दुसरी गोष्ट ही आहे की भारतीय पेशंटमध्ये बऱ्याच वेळेला कुंकू, टिकली, गंध असं लावलेलं असतं. ह्यामध्ये सुद्धा अनेक केमिकल्स असतात, त्यामुळे ते सुद्धा वर्ज्य आहे आणि कुठल्याही प्रकारचं मेटल आपल्या शरीरावर नसावं. त्यामुळे सगळे दागदागिने घरी काढून आलेले उत्तम आणि पेशंटला कुठल्याही पद्धतीचं केमिकल किंवा शॅम्पू, कंडिशनर्स अशा गोष्टी ज्यांनी वास येईल, जरी सुगंध असेल तरी त्या सुगंधातून VOC एमिट होतात आणि म्हणून ऍब्सोल्युटली केमिकल फ्री असलात तर सगळ्यात चांगला सक्सेस रेट IVF मध्ये मिळतो. धन्यवाद.